सखी सावली काव्यांजली। काय आणि इतके दिवस तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय आम्ही। त्या दिवशी सुद्धा गुरुजींचा खोटेपणा उघड करण्यासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन आलो होतो। हो, पण त्या दिवशी त्या गुरुजींनी तसं काही सांगितलंच नाही, कारण मीच त्यांना दुप्पट पैशाचं आमिष दिलं होतं, म्हणून ते इथे आल्यानंतर पलटले आणि काव्या काहीच सिद्ध करू शकले नाही। आणि मी तर समजत होते की त्या गुरुजींनी जसं सांगितलंय तसंच सगळं घडतंय, पण लगेचच प्रीतमच्या डोक्यात ती कुंडी सुद्धा मीच पाडली होती। बोला दादासाहेब, काय आदेश आपला? ए आदेश वगैरे काही नाही, उद्याचं तुझं प्लान काय ते सांग। नथिंग मच। का रे? अरे विसरलंस, उद्या तुझ्या लाडक्या वहिनीचा वाढदिवस आहे। हा बरं हे बघ, आपण तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोय, ठीक आहे? तू, मावशी, काका, अंजली सगळ्यांना घेऊन इथे यायचंय आणि हो, काव्याला हे अजिबात कळू द्यायचं नाही, ओके? बाद डन। पण तू काव्या वहिनीसाठी इतका मोठा सरप्राईज प्लॅन केलायस, खरंच ऐकून खूप छान वाटलं। वहिनीसाठी काही पण। ठीक आहे, चल ठेवतो। तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय बोलताय? कळतंय का? तुमचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्ही माझ्या प्रीतमच्या डोक्यात कुंडी देव न करो त्याला कुठे वर्मी लागलं असतं, त्याचं काही बरं झालं असतं। आणि कशासाठी केलं ते तुम्ही? कशासाठी केलं? मी अंजलीला घराबाहेर काढावं म्हणून? तीच अंजली जी तुम्हाला या घरात घेऊन आली, तुम्हाला आधार दिला, तिच्याशी असं कसं वागू शकता तुम्ही? इतकं उलट्या काळजाचं कोण असू शकतं? प्रीतम आणि अंजलीला एकमेकांपासून लांब करण्याच्या नादात तुम्ही माझ्या प्रीतमला माझ्यापासून दूर केलं। मी तुम्हाला माफ नाही करू शकत, मी तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही। काव्या, आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलव आणि या दोघींना त्या पोलिसांच्या ताब्यात देऊन टाक। मधुराताई, चुकलं माझं, पाया पडते, तुमच्या दया करा हो माझ्यावर। आमच्या दोघींचं चुकलं, आम्ही परत असं नाही वागणार। पुन्हा वागणार नाही? काय भरोसा? कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? पैसे देऊन त्या गुरुजींना खोटं बोलायला लावलं, सतत त्या अंजलीच्या विरोधात माझे कान भरत राहिलात आणि मी मूर्ख तुमचं ऐकत राहिले। तुमच्यामुळे रोज रोज माझ्या घरात भांडणं होत होती। तुमच्या दादानं अंजलीला, माझ्या प्रीतमला, माझ्या मीनाक्षीताईला मी किती दुखावलं, किती त्रास दिला, फक्त तुमच्यामुळं। एका आईच्या भावनेशी खेळलात तुम्ही। एका आईचा शाप लागेल तुम्हाला, शाप लागेल। प्रत्येक कथेचा एक गोड शेवट असतो, पण जेव्हा एका कथेचा शेवट असतो तेव्हाच ती दुसऱ्या कथेची सुरुवात असते। काव्यांजलीच्या आमच्या संपूर्ण परिवारावर तुम्ही केलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप आभार। आणि सुरू होणाऱ्या नवीन कथेचं अबीर गुलालचं कलर्स मराठी परिवारात खूप
खूप स्वागत.